अशा कुरकुरीत व खुसखुशीत मूग बटाटा वडी मी नेहमीच घरी करते, पण आज मी तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करते। यासाठी मी प्रथम 2 मोठे बटाटे उकडून घेतले। यानंतर अर्धा वाटी मूग डाळ 2 ते 3 तास भिजवून घेतली। वाटण्यासाठी मी मूठभर कोथिंबीर, 5 ते 6 लसूण पाकळ्या, पाव इंच आलं तुकडा, पाव टीस्पून जिरं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, पाव टीस्पून पांढरे तीळ व चवीनुसार मीठ व भिजवलेली मूग डाळ असं वाटून घेतलं। बरं, या वाटणात पाणी न घालता हे वाटण करून घ्यायचं। यानंतर बटाटे उकडलेले चांगले स्मॅश करून घ्यायचे। यामध्ये केलेलं मूग डाळीचं वाटण घालायचं। त्यावर 1 टेबलस्पून तांदूळ पीठ, 3 टेबलस्पून बेसन, चिमूटभर हिंग, चिमूटभर हळद व चवीनुसार मीठ घालून हे सर्व एकजीव करायचं व ताटाला तेल लावून वडीसाठी हे मिश्रण सेट करून घ्यायचं। थोडेसे वरतून तीळ घालायचे व अर्धा तास फ्रीजमध्ये वडीचं सेट केलेलं मिश्रण ठेवून द्यायचं। अर्धा तासानंतर छान वडी सेट होते। त्याच्या वड्या पाडायच्या व पॅनमध्ये तेल गरम झालं की गोल्डन रंग येईपर्यंत या वड्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या। आज मी फ्रीजमध्ये ठेवताना तीळ विसरून गेले होते, म्हणून त्यानंतर मी तीळ घातलेत, पण तुम्ही सेट करतानाच वरतून तीळ घालायचे की ते तीळ छान वडीला लागतात व ते निघत नाहीत। या वड्या आपण जेवताना सोबत घेऊ शकतो किंवा चहासोबत पण या वड्या छान लागतात। वरतून थोडीशी चाट मसाला घालून टोमॅटो सॉसबरोबर या वड्या कुरकुरीत खुसखुशीत खूप छान लागतात। अशा वड्या नक्की करा व आवडल्या असल्यास आपल्या चॅनलला फॉलो, लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।